तर मुंबईत आल्यानंतर नेमकं कोणत्या मैदानामध्ये आंदोलन करायचं या संदर्भात नियोजन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदान, आझाद मैदान आणि बीकेसी इथल्या MMRDA मैदान या 3 मैदानांची पाहणी करण्याचं ठरवलंय। त्यानुसार या शिष्टमंडळानं आज दादर इथल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली। या पाहणी संदर्भात थेट छत्रपती शिवाजी पार्क मैदानातून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। 20 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येण्यासाठी कूच करणार आहेत। एकंदर संपूर्ण मुंबईमध्ये आता सध्या तयारी आपल्याला करताना पाहायला मिळतात। सध्या तरी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानामध्ये पाहणी केली जाते, प्राथमिक पाहणी केली जाते। आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, एकंदर आज मुंबई शिवाजी पार्क मैदानात पाहणी करत आहात, एकंदर काय पाहणीमध्ये निष्पन्न केलं तुम्ही? पाहणीमध्ये मराठा समाजाचे जे होणारे इथं आम्ही दादा येणार आहेत, जरांगे दादा या ठिकाणी येणार आहेत। ही जागा अपुरी पडणार आहे आणि पाणीची टीम पाठवली होती दादांनी या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांनी, तर त्यांना सुद्धा समजलं की ही जागा आपल्याला अपुरीच पडणार आहे आणि शासनावर प्रशासनावर जर येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला परिपूर्ण जर प्रेशर द्यायचं असेल तर आझाद मैदान आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक कम्फर्टेबल पडेल, शासनावरही धाक राहील आणि मराठा समाजाचे काय येणाऱ्या याच्यापेक्षा आझाद मैदान मोठं आहे आणि तिथल्या सुविधा तिथं करायचं म्हटलं शासनाच्या बाबतीत शासनाला सुद्धा ते सोयीस्कर ठरलं जाईल। आता मराठा समाजाचं दायित्व आहे, आम्ही स्थानिक जे मुंबईकर आहेत की जे आपले सगळे बांधव आलेले आहेत, त्या बांधवांना स्थानिक जी परिस्थिती आहे या ठिकाणची ते दाखवणं आमची जबाबदारी आहे। त्यांनी आता पूर्ण आपले जे बांधव आलेले आहेत त्यांनी सगळं मैदान पूर्ण पाहिलेलं आहे। त्या मैदानामध्ये त्यांना समजलं की आपल्याला ही जागा अपुरी पडणार आहे, मग त्यांना आम्ही सांगितलं की आपल्याकडे ऑप्शन एक आहे, आझाद मैदान आहे। पर्याय म्हणून जर MMRDA बीकेसी मैदान किंवा आझाद मैदान तिन्ही मैदान एकत्र केली, अशा तिन्ही मैदानांचा विचार केला जाऊ शकतो का? नाही, आमची अग्रणी मागणीच राहणार आहे आझाद मैदान। शासन ते त्यांच्या सोयीप्रमाणे बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल, पण आमची अग्रणी मागणी हेच राहणार आहे की आम्हाला आझाद मैदानच हवे, कारण प्रशासनावर प्रेशर क्रिएट करण्यासाठी आणि आतापर्यंत जो इतिहास घडला आहे आतापर्यंत मराठा समाज आझाद मैदानी अपुरं पडेल अशी शक्यता वाटते का तुम्हाला? 100%। आतापर्यंत मराठा लाखात येत होता, आता कोटीत येतोय। कळालं तुम्हाला? येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे मुंबई जाम झाल्याशिवाय राहणार नाही। जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ सध्या तरी मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानात येऊन संपूर्ण मैदानाची पाहणी करतात आणि एकंदर संपूर्ण पाहणीनंतर कुठेतरी आझाद मैदानासाठी प्रयत्न अधिक करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।